सूत हनुमान की
आपल्या मनाच्या आणि वाणीच्या पवित्रतेसाठी आपण भगवत नाम संकीर्तन करूयात। सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा आणि मोठ्या प्रेमाने टाळी वाजवा। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 श्री राधे टाळी टाळी कैसा जी बाई म्हणणार नाही तिला तिच्या नवरीची शपथ। गोपाल कृष्ण भगवान की हरी। थोडासा कडक आवाज द्यायचा। हरी एकदा सर्वजण प्रेमाने बोलूयात राधे राधे। आवाज फार कमी येतो तुमचा मला। तुम्ही ऐकताय ना सर्वजण? जागे आहात ना? माझा प्रश्न आहे तुम्हाला, एखादी गोष्ट प्राप्त व्हावी की तिचं महत्व कळावं, काय वाटतं तुम्हाला? मी माईक घेऊन खाली येऊ का? बोला बोला, आपलं चालतं बोलता। हे 3 प्रश्नाची अचूक उत्तर द्या। आणि चांदीचं नाणं तुम्हीच मला द्या, मी घेऊन आली नाही। आता माझ्याकडे जर चांदीचं नाणं असतं तर गावगाव कथा आणि कीर्तन करत फिरायची, मला गरज पडली असती का? तुम्ही थोडेसे गोंधळात आहेत कारण आवाज व्यवस्थित येत नाही, पण शांतता ठेवा, माझा आवाज येईल। प्रथम दिन आहे, थोडस आवाजामध्ये थोडासा प्रॉब्लेम होईल आज, पण तुम्ही शांतता ठेवली तर माझा आवाज तुम्हाला कळेल। मला सांगा, एखादी गोष्ट आपल्याला मिळावी, प्राप्त व्हावी का कळावी? मिळावी का कळावी? काय मिळावी? एखादी गोष्ट मिळावी का आधी कळावी? आधी एक काहीतरी सांगा गड्या, काय वाटतं तुम्हाला? आधी गोष्ट कळावी
आता तुम्ही शांत बसा. पुरुष मंडळी ऐकताय ना? झोपले का काय? एखादी गोष्ट आपल्याला मिळावी का कळावी? काय वाटतं? त्यांनी असं ठरवलंय, दावा तुम्हीच घरा आणि खवरं तुम्हीच करा. गोष्ट मिळावी का कळावी? यजमान, कळावी. मिळावी का कळावी? कळावी. एखादी गोष्ट महागडी असेल, अलौकिक असेल, तर कोणतीही गोष्ट प्राप्त होण्याआधी तिचं महत्व कळणं गरजेचं आहे. अनेक वर्षापूर्वीचा कान आहे तुमचा. कान काय कच्चा असणार आहे का? आजपर्यंत अनेकांना ऐकलत ना तुम्ही. एखादी गोष्ट अगोदर कळावी. अगदी करेक्ट उत्तर. कारण कोणतीही गोष्ट आधी मिळाली आणि तिचं महत्व कळालं नाही तर तिचं अवमूल्य नव्हतं. मग ती मिळण्याआधी सुद्धा आधी तिचं महत्व कळावं. पण आज प्रथम दिनी आपण कथेचं महात्म्य ऐकणार आहोत. ती कथा प्राप्त होण्याआधी तिची महती काय, तिचं महत्व काय, तिचं महात्म्य काय. एकदा काय झालं, कोरोनाच्या सुट्ट्या होत्या, उन्हाळ्याचे दिवस होते आणि सरांनी मुलांसाठी एक प्रकल्प दिला, प्रोजेक्ट. मुलांनो, या दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरी गेल्याच्या नंतर मस्ती करायची नाही, तर एक प्रोजेक्ट बनवायचा. 20 पानाचा प्रोजेक्ट होता तो. 20 पानावरती गांधीजीचे 20 फोटो चिटकवायचे आणि गांधीजींनी त्यांच्या जीवनामध्ये केलेल्या कार्याची 20 पानावरती माहिती लिहायची. 20 फोटो चिटकवायचे आणि फोटोच्या खाली त्यांच्या जीवनामधले 20 कार्य लिहायचे. सुट्ट्या लागल्या, पोराने प्रोजेक्टची फाईल काढली. गांधीजीचे चित्र चिटकवायचे होते, पण काय करावं, गांधीजीचे फोटोच भेटणार ना त्याला. कोरोनाचा काळ होता, दुकानं बंद होते, बाजारात जायची सोय नाही, घरातून बाहेर आईवडील जाऊ देत नाही. एक दिवस पोराने घरभर शोध घेतला, सगळ्या घरात शोधली त्याला, पण गांधीजी कुठंच सापडले नाही. आणि नेमकं परवाच त्याच्या वडिलांनी गुलाबी रंगाच्या बंडल मध्ये गांधीजी बांधून ठेवलेले होते. गुलाबी गुलाबी रंगाचे गांधीजी होते. कपाटामध्ये आणून ठेवले. याने कपाट उघडलं, कपाटामधलं नोटांचं बंडल काढलं गुलाबी रंगाचं, आणि त्या सगळ्या नोटांमधून गुलाबी रंगाचे फक्त नोटेवरचे गांधीजीच कापून घेतले. प्रोजेक्टच्या फाईल मध्ये चिटकून दिले. फाईल रेडी झाली. 2-4 दिवसांनी काहीतरी घ्यायचं होतं, काम होतं. बापाने कपाट उघडलं, कपाटामध्ये ज्यावेळी ड्रॉप उघडलं, पैशाचं बंडल काढलं. त्यावेळी बंडल जशाच्या तसं होतं, नोटा जशाच्या तशा होत्या, पण नोटांवरचे गुलाबी गुलाबी गांधीजीच गायब होते. मला सांगा, नोट कितीची होती? कितीची? काय चॅप्टर लोक आहेत हो तुम्ही. गुलाबी म्हणल्यानंतर यांना 200ची आठवत नाही, 20ची आठवत नाही, बरोबर 2000ची आठवते. कितीची नोट होती ती? त्या मुलाला 2000ची नोट मिळाली का कळाली? कळाली. आणि कळाली असती तर त्याला हेही कळालं असतं, या एका नोटेमध्ये 2000 गांधीजीची चित्र येते, चिटकवायचे. त्या मुलाला 2000ची नोट मिळाली पण कळाली नाही. एखादी गोष्ट जीवनामध्ये मिळून चालत नाही तर तिचं महात्म्य कळणं गरजेचं असतं. जर तिचं महात्म्य कळालं, तिचं महत्व कळालं, मग तिचं अवमूल्य होत नाही. म्हणून ही भागवत कथा जीवनामध्ये किती अलौकिकता प्रदान करणारी आहे. किती दुर्लभ स्वरूपाची कथा आम्हाला जीवनात प्राप्त झाली. दुर्लभातील दुर्लभ असणारी नाम दुर्लभ कथा आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते ना. 7 दिवसामध्ये आम्हाला आमच्या जीवनामध्ये लाभ करून घ्यायचा. लाभ झाला तर हरकत नाही, पण भलं कसं होईल याकडे थोडस लक्ष असू द्या. म्हणून या 7 दिवसामध्ये कथा ऐकलेलं चांगलं असतं, पुण्य असतं, फार चांगलं होतं. जीवनात पुण्य होत असेल म्हणून नसेल तुम्हाला कथा ऐकायची, नका ऐकू ही कथा. ही एका साधूची कथा आहे म्हणून नका ऐकू.
ही एका देवाची कथा आहे म्हणून नका ऐकू ही कथा. तरी एका आदर्श मानवाची कथा आहे माईबाप. भगवंताने देवत्व आणि मनुष्यत्वाला घातलेली गवसणी म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. ज्याला जीवन चांगलं जगायचंय ना त्याने कथा ऐका. कदाचित या शरीराने आपल्याला साधू बनणं कठीण असेल, कदाचित या शरीराने आपल्याला देव बनणं कठीण असेल, पण माणूस म्हणून जन्माला आलोत ना माझ्या दादांनो. मरताना माणूस म्हणून मरायचं असेल तर त्याला आयुष्यभर माणूस म्हणून जगावं लागेल. आणि माणूस म्हणून कसं जगायचं ही माझ्या भगवंताची कथा तुम्हाला शिकवेल. जय जय राम कथा, जय श्री कृष्ण कथा, जय श्री कृष्ण कथा. ही कथा म्हणजे नेमकं काय? कथा कशाला म्हणायचं? कथा आमच्या जीवनामध्ये काय उपयुक्त आहे? या कथेने आमच्या जीवनामध्ये काय लाभ होणार आहे? जसं म्हणतात की येन प्रकारेन यथा तेन प्रकारेन तथा, तसं केन प्रकारेन. कोणीतरी विचारावं काय झालं, कसं झालं, कुठे झालं, कधी झालं, आणि कोणीतरी सांगावं की असं असं झालं. हा दोघांमध्ये झालेला सुसंवाद म्हणजे कथा. तुम्ही म्हणताल ताई कथा आमच्या जीवनामध्ये काय परिणाम करणार आहे? कथा जीवनात नसेल तर काय आमच्या जीवनामध्ये फरक पडणार आहे? एक सोपं वाक्य सांगू. आप सभी जन पान खाते हो ना? पान खाताय का तुम्ही सर्वजण? पान खाता का? नवरात्रामध्ये एकादशी सोडून. अरे एवढी तुम्ही चॅप्टर बनू नका बर का. माणूस चतुर असावा पण चॅप्टर नसावा. कधीतरी पान खातात ना तुम्ही? सणासुदीला पुरणाची पोळी खाल्ल्याच्या नंतर पान खातात ना? हा असं कबूल करत जा. आप पान खाते हो ना? उस पान में आप हर चीज डालो, पर एक चीज ना होगी ना तो पान रंग नहीं लाएगा. क्या कहते उसे? काय म्हणतात मराठीमध्ये? कात. पानात कात नसेल तर पान रंग देत नाही. पानात कात नसेल तर पान रंग देत नाही. पान में हर चीज डालो लेकिन एक चीज ना होगी तो पान रंग नहीं लाएगा. अरे कत्ता नहीं होगा तो पान रंग नहीं लाएगा ना. वैसे जीवन में अगर कथा नहीं होगी तो जीवन भी रंग नहीं लाएगा. ज्याने जीवनाची परिपूर्णता होते ना, जिच्याने जीवनाची परिपूर्णता तिचं नाव कथा. जी जीवनाची व्यथा घालवणारी भगवंताची कथा. कथेशिवाय जीवन निरस असेल गड्या, रसहीन असेल. मग कथा प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्वाची. आणि या कथेच्या नियमाप्रमाणे प्रथम दिनी आज आपण कथेचं महात्म्य बघणार आहोत. तसं या कथेचं महात्म्य श्रवण करणार, कथेचं महात्म्य वर्णन करणारा पुराण प्रकार दोन प्रकारचा आहे. थोडा आवाज स्कंद पुराणाने श्रीमद भागवताचं वर्णन केलं आणि पद्म पुराणा अंतर्गत सुद्धा श्रीमद भागवताचं महात्म्य आलं. ते स्कंद पुराण भरभरून लिहितंय. आज या प्रथम दिनी त्या कौतुकाला आपण गाणार आहोत. तसं विचार केला तर स्कंद पुराण भागवताच्या मानाने थोरलंय. जिथं थोरला भाऊ धाकट्याचं वर्णन करतो. काय मोठ्या मनाचा तो मोठा भाऊ असावा, पण त्याआधी धाकटा भाऊ कर्तृत्ववान असावा की ज्या धाकट्या बाबाचं वर्णन थोरला भाऊ करतोय. ते स्कंद पुराण भरभरून लिहितंय, तोंड भरून कौतुक करतंय. ज्या कौतुकाला आज आपण प्रथम दिनी आज गाणार आहोत. ते स्कंद पुराण भागवत ग्रंथाविषयी कौतुक करते आणि कथा महात्म्यामध्ये प्रथम श्लोक आलाय. सच्चिदानंद
तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. या प्रथम श्लोकामध्ये भगवंताला स्वरूपाने वर्णन, सामर्थ्याने वर्णन आणि स्वभाव रूपाने वर्णन केले. सच्चिदानंद रूपाय त्याचं स्वरूप सांगितले. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. परमात्म्याचं सामर्थ्य सांगितलं आणि स्वभाव सांगितला. परमात्मा या सृष्टीची उत्पत्ती करतात, हाल बघवत नाही म्हणून सांभाळ करतात. आणि ज्यांचा सांभाळ केला त्यांनी लय केलं की परमात्मा सृष्टीचा लय करतो. हाल बघवत नाही म्हणून सांभाळ करतो. आणि ज्यांनी लय केलं त्यांचा लय करून टाकतो. तीन तापांचा परमात्मा विनाश करतो. आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक तीनही तापांचा विनाश करतो. तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. भगवंताला नमन करत असताना फक्त कृष्ण शब्द नाही वापरला, तर श्री कृष्णाय वयं नमः. याचं नाव फक्त कृष्ण आहे हो, पण श्री हा शब्द राधा वाचक आहे. मर्यादा पुरुषोत्तम असं नाव फक्त राम आहे. श्री हा शब्द सीता वाचक आहे. आज तुम्ही द्वारिकेला जाताल ना तर सगळे कृष्ण भक्त एकमेकांना जय श्री कृष्ण म्हणतात. पण त्या भगवंताच्या लीला भूमी वृंदावनामध्ये जर गेलात ना तर सगळे कृष्ण भक्त एकामेकांना श्रीकृष्ण नाही घालत, जय श्रीकृष्ण नाही म्हणत, तर राधे राधे असं म्हणतात. कृष्णातला श्री हा शब्द राधा वाचक आहे. श्री कृष्णाय वयं नमः. म्हणून ज्याला कृष्ण भक्तीच्या योग्यतेचं म्हणायचंय मायबाप, त्याची भक्ती राधेशिवाय पूर्ण होत नाही गडे. कधीतरी राधा 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 त्या नामाचं उच्चारण करून पहा. आधार आधार आधार. अरे सकल जगताचा आणि भक्ती संप्रदायाचा आधार जर असेल ना तर ती राधा राणी माईबाप. जर या कृष्ण परमात्म्याचा आधार जर असेल तर ती राधा राणी. पण कृष्ण भक्ती राधेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अशा या परम स्वरूपाला आणि परम तत्वाला श्री कृष्णाय वयं नमः. दुसऱ्या श्लोकामध्ये विको नको कथा वक्ता श्री शुकदेवजी महाराजांना नमन केलं. यम ब्रवजंत. आवाज असा दमदार द्यावा, नुसता आवाज ओढीतो. आवाज असा मजबूत आवाज द्यायचा. यम ब्रवजंत मनुपेतमपेत कृत्यम वैपायनो विरह कातरे आजुहाव. आता विको द्या म्हणत असताना पुत्रेति तन्मयतया तनोभिनिधू त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि. दुसऱ्या श्लोकामध्ये कथा बघतात. शुकदेवजींना नमन केलं, त्यानंतर कथा जाते ती नैमिषारण्यामध्ये 88,000 शौनकादिक ऋषी श्री सुतजी महाराजांना व्यासपीठावरती बसवलं. आणि कलीच्या भयानक काळामध्ये वैष्णवांनी स्वतःचं रक्षण करण्यासाठी कोणती साधना करावी, साधन विचारलं. त्यावेळी श्री सुतजी महाराजांनी 24 अवतारांची यादी, 24 अवताराचं वर्णन ज्या ग्रंथामध्ये, त्या श्रीमद भागवत ग्रंथाची माहिती दिली. अहो एवढंच काय, नारदांना माहिती असून सुद्धा नारद महर्षी त्या श्रीमद भागवत ग्रंथाचा विधी सनकादिकाकडून श्रवण करतात. म्हणून नारद आणि सनकादिकाचा संवाद सुरू झाला. भक्ती आणि नारदांचा संवाद सुद्धा सांगितला गेला. आनंद नामक घाटावरती भक्ती मातेचं दुःख दूर करण्यासाठी सनकादिकांना, त्या ठिकाणी सनकादिक कथा वक्त्याच्या व्यासपीठावरती बसले. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार सनकादिक चारी भावंड श्रीमद भागवत कथा सांगतात. मुख्य यजमान कथेचे नारद महर्षी आहेत. आणि ज्यांच्यासाठी कथा करायची होती ते भक्ती, ज्ञान आणि वैराग्य मूर्तिमंत स्वरूप धारण करून कथेचा विधी होत नाही, श्रवण विधी झाला नाही, कथेचा विधी श्रवण करून झाला नाही, तोपर्यंत भक्ती माता
मूर्तिमंत स्वरूप धारण करते आणि त्या ठिकाणी कथेच्या ठिकाणी प्रगट होते. गोपाल कृष्ण भगवान की. भक्ती मातेचं दुःख दूर झालं, ज्ञान आणि वैराग्याला पूर्वस्थिती प्राप्त झाली. आपण बहुश्रुत मंडळी आहात, मी फक्त शब्दांमध्ये वर्णन करते. अहो एवढंच काय, पद्मपुराणा अंतर्गत आलेलं कथेचं महात्म्य की जीवनातील किती पाप्यातल्या पापी व्यक्ती असेल, पाच महापाप करणारा त्याला महापातकी म्हटले. सुवर्ण चोरी, ब्राह्मण हत्या, गुरुश्री गमन, व्याभिचार, 5 महापातक सांगितले. या 5 महापातक करणाऱ्या पातक्याचा उद्धार कशानेही होत नाही, पण त्या पातकी व्यक्तीचा उद्धार सुद्धा, त्या पाप्याचा उद्धार करणारी सुद्धा कथा ही श्रीमद भागवत कथा आहे. पिशाच योनीला प्राप्त झालेला धुंदुकारी नरक यातना भोगत होता, पण पिशाच योनीला प्राप्त झालेल्या धुंदुकारीचा उद्धार करणारी सुद्धा जी कथा आहे, म्हणून पद्मपुराणा अंतर्गत दुसरं महात्म्यावर वर्णन करण्यात आलं. ज्या कथा महात्म्याला, ज्या कथेला कथा महात्म्यामध्ये आणि प्रथम दिनी अनन्य साधारण महत्व आहे, ज्याला गोकर्ण उपाख्यान असं म्हणतात. धुंदुकारी जगातला महाभयंकर पापी सांगितलंय, पण पिशाच योनीला जो प्राप्त झाला त्याचा उद्धार सुद्धा श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने झाला. एवढी कथा पॉवरफुल आहे. आम्ही तर तेवढे पापी सुद्धा नाही होत ना. जर धुंदुकारीचा उद्धार ही कथा करते, तर तुमचा माझा उद्धार या कथेच्या श्रवणाने का होणार नाही, या आत्मविश्वासाने ही कथा ऐकायची. एकदा प्रेमाने सर्वजण बोला, राधे राधे. माझा आवाज येतो का तुम्हाला? आवाज येतोय का माझा? इकडे येतोय का आवाज माझा? येतोय ना? एकदा प्रेमाने बोला, राधे राधे. पद्मपुराणा अंतर्गत आलेलं कथेचं महात्म्य. एक तुंगभद्रा नावाची नदी आहे. स्टेजवरच्या मॉनिटरला थोडा थोडा आवाज दे दादा. माझा फीडबॅकच येत नाही मला, म्हणजे मी काय बोलते ना हे माझे तुम्हाला योग्य आणि गोड वाटेल असा आवाज द्या करा, फक्त दाबू नका आवाज. काय आम्हाला आनंद आला तर आम्ही श्रोत्यांना आनंद देऊ शकतो. सगळ्यांना वादनाचा, गायनाचा, मला बोलण्याचा आनंद मिळाला पाहिजे दादा. गोपाल कृष्ण भगवान की. हरी तुंगभद्रा तटे पूर्वं भूतपत्तनमुत्तमं यत्र वर्णा स्वधर्मेन सत्य सत्कर्म तत्पराः. असा कोंडल्यासारखं नकोय, क्लिअर आणि गोड आवाज. एक तुंगभद्रा नावाची नदी आहे. आणि त्या नदीच्या तीरावरती उत्तम नावाचं पतन आहे. पतन म्हणजे बंदर. एक उत्तम नावाचं नगर आहे आणि त्या नगरामध्ये एक आत्मदेव नावाचे ब्राह्मण राहतात. आत्मदेव नावाचे ब्राह्मण हे वर्णाने ब्राह्मण आहेत. ब्राह्मण त्याला म्हणतात की ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः. जो त्या परब्रह्माला जाणून भक्ती करतो तो प्रत्येक जण ब्राह्मण आहे. कृपया क्षमा करा, माझ्या व्यासपीठाचा ब्राह्मण हा शब्द वर्णवाचक नाहीये, जातीवाचक नाहीये. तो तर माझ्या व्यासपीठाचा ब्राह्मण हा शब्द अधिकारवाचक आहे की त्या भगवंताला जाणून जो जो भक्ती करतो. ब्रह्म जानाति ब्राह्मण हा आत्मदेव असे ब्राह्मण आहेत.
घरी सगळ्या गोष्टींची मुबलकता होती, धन धान्य समृद्धी सगळ्या गोष्टी मुबलक होत्या, पण एका गोष्टीची कमतरता होती, ती म्हणजे पुत्र हीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. जीवनामध्ये सगळ्या गोष्टी होत्या, पण पुत्रहीनतेचा कलंक होता. दुःखाचं कारण होतं माझी पत्नी आहे, तिला बाळ होत नाही, दारात झाड आहे त्याला फळ येत नाही, गोठ्यामध्ये गाय आहे ना त्या गोमातेला वासरू होत नाही. अरे एवढं एखाद्याचं भाग्य दारिद्र्य असावं, सगळ्या गोष्टी पण माझ्या गाईला का वासरू होत नाही, झाडाला का फळ येत नाही. आणि एवढी वर्ष झाली लग्नाला, मला अजून का माझ्या संततीचं मुख पाहण्याचं भाग्य प्राप्त होत नाही. एक वाक्य लक्षात घ्या माईबाप, माणूस स्वतःच्या दुःखाने कधी दुःखी नसतो, लोकांचे टोमणे त्याला दुःखाची जाणीव करून देतात की आपल्या जीवनात खरं दुःख आहे. विचार करून पहा तुम्ही, जीवनातल्या दुःखाचा हरिपाठ कधी करूच नका कडे, तुम्ही उजळणी करूच नका, दुःख कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या दुःखाने दुःखी नसतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे टोमणे आपल्याला दुःखाची जाणीव करून देतात. अरे रे इतके वर्ष झाले पण अजून कसं लेकरू होत नाही. याला म्हणतात घरच्या भाकरी खायच्या लोकांचं धुणं धुवायचं. माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी नसतोच. दुःख ही अंतःकरणाची व्यथा आहे माईबाप. मुळात दुःख नाहीच आहे जीवनामध्ये, दुःख मानलं तर दुःख आहे. जर प्रत्येक परिस्थितीला जर तुम्ही परिस्थितीचा रडगाणच घेऊन बसत असाल तर सुखाचा क्षण जीवनामध्ये येऊ शकत नाही. जीवनातील सगळ्या दुःखाला आत्मदेव कंटाळले. या आत्मदेवाची एक पत्नी होती धुंधुली नावाची. आता धुंधुली म्हणजे कुबुद्धी बरं का. आत्म्याला देवाची प्राप्ती हवीच असते, पण कुबुद्धी नावाची त्याची सहचारिणी त्याला त्या पदापर्यंत पोहोचू देत नाही. आत्मदेव एक दिवस सगळ्या दुःखाला कंटाळल्याने आत्महत्येचा पर्याय निवडला, आत्महत्येला निघून गेले. माझा मुळात प्रश्न असा आहे, आत्मदेव आत्महत्या करतात ती गोष्टच मुळात चुकीची. हत्या होती ती देहाची होते ना, आत्म्याची हत्या होऊ शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्ति आपण शोषयति मारुता. ज्याला अग्नी जाळू शकत नाही, ज्याला शस्त्र तोडू शकत नाही, ज्याला शस्त्र ज्याचं काही बिघडवू शकत नाही, आत्मा शुद्ध आणि मुक्तच येतो. नित्य मुक्त असणारा आत्मा, आवाज कमी करू नका, त्या आत्म्याची कशी काय हत्या होईल. मुळात आतमध्ये आत्महत्या करण्यासाठी निघतात ती गोष्ट मुळात चुकीची, दादांत चुकीची गोष्ट. आत्महत्या करण्यासाठी निघाले, पण रस्त्यात एका साधू महात्म्याची वेळ झाली आणि वाटलं मारायचंच आहे आपल्याला, आत्महत्याच करणार आहोत. पण जाता जाता जर या साधूचं दर्शन घेतलं ना जीवनामध्ये, तर तेवढा जीवनामध्ये काही लाभ झाला तर झाला. साधू महात्म्याची वेळ झाली आणि आत्मदेवाने नमस्कार केला त्या साधू संताला. त्यावेळी त्या साधू महाराजांनी याचा चेहरा न्याहाळला आणि विचारलं, का रे बाबा, काय तुझ्या जीवनामध्ये एवढं दुःख आहे, एवढा चेहरा पडलेला घेऊन बसला, तोही कथेच्या मंडपामध्ये. अरे कथेला आल्यानंतर घरचं टेन्शन घेऊन यायचं नसतं. बायको सोबत घरी झालेले भांडण जर तुम्ही कथेच्या मंडपात येऊन डोक्यातच घेऊन बसत असाल तर तुमच्या डोक्यातला कचरा मंडपातली कथा तुमच्या डोक्यामध्ये कधी शिरूच देणार नाही. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? आवाज येतोय का? रिकाम्या माना हलवू नका बरं का. येत असेल तर सांगा. आवाज व्यवस्थित येतोय ना? तुझा चेहरा का एवढा पडला? कारण माणसाचा चेहरा म्हणजे डिस्प्ले असतो. डिस्प्ले वरती तेच दिसतं जे मेमरी कार्ड मध्ये असतं. म्हणून माझी विनंती असेल, भले मेमरी कार्ड मध्ये काही असू द्या, पण डिस्प्ले वरती काय असावं हे मॅनेज केलं पाहिजे.
काही काही लोक अख्खं मेमरी कार्ड चेहऱ्यावरती घेऊन फिरते. तसे पडलेले चेहरे पाहिले की असं वाटतं त्याच्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. एक तर यांचं वाटतं, नाही तर मग यांचा फोटो काढून घ्यावा, पर्स मध्ये ठेवून द्यावा, आणि ज्या जेवी करमत नसेल त्या तेवी काढून पाहावा. नाही तर असं वाटतं मरावं आणि यांच्या पोटी जन्म घ्यावा. चेहरा माणसाचा डिस्प्ले असतो. चेहरा तपासला, बाबा रे काय तुझ्या जीवनामध्ये चिंता आहे की तुझी चिंता चेहऱ्यावरती स्पष्ट जाणवतात. त्यावेळी आत्मदेवाने सांगितलं, हो महाराज, तुम्हाला काय माहिती आमच्या संसारिकाची दुखणी. जीवनामध्ये मुलगा नाही, काय नाही, काय नाही, काय सुख आहे का जीवनामध्ये? साधूने सांगितलं, हे बघ, जीवनात मुलगा नाही हे ठीक आहे, सुख नाही हे ठीक आहे, पण मुलामुळे सुख नाही ही गोष्ट मात्र दादांत चुकीची. लोक सुखाचा संबंध परिस्थितीशी लावतात. लोक सुखाचा संबंध लेकरा बाळांशी लावतात. अरे आजपर्यंत कोणाच्या लेकराने कोणाला सुख दिले म्हणून तुझा मुलगा नाही म्हणून तुला सुख नाही, झाल्यावर तू तुला सुख देईल. एक काम कर, असा आत्महत्या करायला निघला होतास ना, चल माझ्यासोबत, हे गाव ते गाव, साधूला 40 गाव, मस्त हरी भजन करायचं, आपण आपल्या मस्तीत जगायचं, मिळेल ते कोरांना भिक्षा, मिळेल ते स्वीकारायचं भिक्षा, भगवंताचा प्रसाद समजून भक्षण करायची, मस्त भजन करायचं आणि आपण आपल्या मस्तीत जगायचं. चल माझ्यासोबत. कुठं संसाराच्या नादी लागलास? 7 मीटर भगवा कापड घेऊ, 3.5 2 लुंग्या करू, चल माझ्यासोबत. राग आला ना आत्मदेवाला, ओ साधू महाराज, मला मुलगा होईल का ते सांगा, आणि तो कशाने होईल ते सांगा. रिकाम प्रवचन मला देऊ नका, मला रिकाम प्रवचन नको. हा मुलगा होईल का तेवढं सांगा, तो कशाने होईल ते सांगा. भाग्य रेषा तपासली, पंचांग पाहिलं, 7 जन्मापर्यंत तुला संततीचा लाभ होणार नाही. आता तर म्हणे तुमच्याच नावाने आत्महत्या करतो, तुमच्या नावाची चिठ्ठीच लिहून ठेवतो, लेटर, तुमच्या नावाचं लेटरच लिहून ठेवतो, तुमच्याच नावाने आत्महत्या करतो. साधूच्या लक्षात आलं की हे शिकून शहाणं होणार नाही. जर आत्महत्या केली असती तर पातक मला लागलं नसतं, पण याचं कारण मी विचारलं नाही याला. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी, याला कारण मी विचारले, याला जीवनातलं दुःख मी विचारले. आणि आता जर याने आत्महत्या केली तर ते सगळा पाप माझ्या मस्तकी लागेल. असं करून चालायचं नाही. याचा मार्ग मी अडवलं, याचं कल्याण सुद्धा मीच करणारे, कल्याण सुद्धा मलाच करावं लागणार. लक्षात घेतलं साधूने, हे शिकून शहाणं होणार नाही. पहा तुम्ही, गाड्या सुद्धा 2 प्रकारच्या असतात. काही गाड्या चावी दिली की चालू होतात, आणि काही गाड्या किती चावी मारा तुम्ही चालू होत नाहीत त्या. मग काय करावं लागतं? एवढ्या जोरात मारू नका. काय करावं लागतं? बोला बोला बोला, काय खालचे खालचे काय करावं लागतं? धक्का मारावा लागतो. पण काही गाड्या एवढ्या आगाऊ असतात, काही गाड्या किती धक्के मारा, धक्के देऊन सुद्धा काही गाड्या स्टार्ट होत नाही. जिंदगी में इतनी भी गलतियां मत करो कि दुरुस्त करते करते रबर घिस जाए. जिंदगी में इतनी भी गलतियां मत करो कि दुरुस्त करते करते रबर घिस जाए, और रबर को भी इतना मत घिसो कि घिसते घिसते कागद फट जाए. परमात्मा धक्का देत राहतो. कोणत्या धक्क्याने स्टार्ट व्हायचे आपण आपलं ठरवलं पाहिजे. साधूने लक्षात घेतलं, याला प्रवचन चालायचं नाही आता, आणि उपदेश अशा व्यक्ती समोर करावा. माईबा, उपदेशो ही मूर्खानाम प्रकोपायन शांतये, पयप्पाणम भुजंगाणम केवलम विषवर्धन. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैचा, आणि व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. उपदेश कोणालाही नाही करायचा. मूर्ख माणसाला कधी उपदेश करायचा नाही. आपल्या विषयी आदर नसेल अशा व्यक्ती समोर कधी उपदेश करायचा नाही.
ज्याला त्या उपदेशाची किंमत नसेल अशा व्यक्तीसमोर कधी उपदेश करायचा नाही. नाहीतर गाढवा पुढे वाचली गीता आणि रात्रीचा गोंधळ बरा होता. नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे गेले बारे. एकदा काय झालं, पावसाळ्याचे दिवस होते. धो 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 पाऊस पडला. एका झाडावरती एक चिमणी राहत होती आणि त्या झाडावरती एका दुसऱ्या फांदीवरती एक माकड राहत होत. धो 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 पाऊस पडून गेला. पावसाचे थेंब पडले की चिमणी दूर दिशे उडाली आणि स्वतःच्या छोट्याशा घरट्यामध्ये जाऊन बसली. इतका प्रचंड पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये माकड झोडपले गेले. पाऊस थांबला, वारा शांत झाला. त्यावेळी चिमणी त्या घरट्याच्या बाहेर आली आणि माकडाच्या कानाजवळच्या फांदीवर येऊन बसली आणि माकडाला ती चिमणी उपदेश करू लागली. कोण? झोपल्या का काय? आणि मला असं वाटतं बसल्या बसल्या समाधी लागली तुम्हाला. ती उपदेश करू लागली. कोण? कोणाला? चिमणी उपदेश करू लागली माकडाला. माकड दादा, एवढा मोठा प्रचंड पाऊस पडून गेला. मी बघ किती छोटीशी चिमणी, त्यात माझा एवढा जीव. मी माझ्यासाठी बघ ना किती सुंदर घरटं बनवलं छोटं छोटं. माकड दादा, एवढा मोठा तू एवढं मोठं शरीर दिले देवाने तुला, एवढे मोठाले हातपाय दिले. का रे माकड दादा, मी छोटी असून मी माझ्यासाठी छोटंसं घरटं बनवलं. तू तुझ्यासाठी एखादं घरटं का बनवलं नाहीस? आणि जर बनवलं असतं तर आज पावसामध्ये झोडपला गेला असता का? मला सांगा, चिमण्यांचा उपदेश योग्य की चुकीचा? चिमणीचा उपदेश योग्य की चुकीचा? पण ऐकणार कोण? ऐकणार माकडं ऐकतात का चिमण्यांना सांगितलेलं? चिमणी किती आरडून ओरडून सांगते. तुम्हाला सांगते, पप्पेचे पप्पा नीट घरून मोंड्यात जायचं, मोंड्यातून नीट घरी यायचं. 5च्या नंतर लिजिम खेळत यायचं, झुलत झुलत यायचं. पण हा तसा आल्याशिवाय मात्र राहत, कारण 5च्या नंतर हा रेंज मध्येच नसतो, आउट ऑफ कव्हरेज एरिया. पाऊले चालती दुकानाची वाट, पाऊले चालती. बरोबर का? सुखी संसाराची सोडून या, सुखी संसाराची सोडून या. पाऊले चालती पंढरीची वाट. सर्वांनी म्हणा, चिमणी योग्य होती पण ऐकणारा माकड नीट लागत येत ना. सांगणारी चिमणी योग्य होती पण ऐकणारा माकड योग्य नव्हतं. माकडाला राग आला ना, एवढी चिमणी माकडाला उपदेश करते. थांब, तुला माझं कामच दाखवतो म्हणून. बघता काय, माकडाने दान दिशी उडी मारली. त्याच्या फांदीवर तिच्या फांदीवर गेला आणि तिचा खोपा हातामध्ये तोडून मोडून फेकून दिला. आपणासारखी करीती तात्काळ संजय गांधी निराधार योजना. सांगणारी चिमणी योग्य होती पण ऐकणारं माकड योग्य होतं का? उपदेश कोणालाही करायचा नाही. साधूने लक्षात घेतलं, ही उपदेशाने शहाणं होणार नाही. जोडीत हात घातला आणि एक फळ दिलं. सांगितलं, जा तुझ्या पत्नीला खायला दे. 1 वर्षभर व्रताचरण कर म्हणावं. 1 वर्षभर एकभुक्त राहावं, नेहमी सत्य बोलावं. 1 वर्षभर व्रताचरण झालं तर तुझ्या घरी संतती जन्म घेईल, पुत्र संततीचा लाभ होईल. फार आनंद झाला. आतमध्ये आनंदाच्या भरामध्ये घरी आले. आवाज दिला, अगं ऐकलं का? धुंदुली आली. धुंदुलीच्या हातावरती फळ टेकवलं. फळ दिला आणि फळ खातानाचे तिला नियम सांगितले. 1 वर्षभर एकभुक्त व्रताचरण करायचं, एकभुक्त राहायचं, नेहमी सत्य बोलायचं.
धुंदुली म्हणे टेन्शन घेऊ नका मालक, मी फळ खाणार आहे. आतमध्ये निघून गेला बिचारा भोळा आतमध्ये. या धुंदुलीने आपल्या सर्व मैत्रिणीची बायाची तातडीची बैठक बोलवली आणि बैठकीचा विषय होता माझ्या नवऱ्याने जे फळ आणले हे मी खाऊ का नको. एक जण म्हणे अगं धुंदुली वेडीस का तू, फळाने जर लेकरं झाली असते तर लग्न करायची गरज पडली असती का. 9 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. एक बाई म्हणे अगं झालं असतं काय हरकत आहे, असंही तुझ्या जेवणामध्ये संतती नाहीये ना. अगं साधूचा प्रसाद आहे तो वाया नाही जाणार. पण धुंदुलीची कुबुद्धी मात्र विचार करू लागली. आता हे मी माझ्या पदरचं नाही सांगत बर का, हे सगळं भागवतामधले. धुंदुलीची कुबुद्धी विचार करते, जर मी फळ खाल्लं आणि जर मला दिवस गेले तर माझं पोट मोठं होईल, मला अन्न पाणी जाणार नाही. कारण गर्भवती असताना त्या बाईला पाणी पण पचत नाही, अन्नही पचत नाही, उलट्या होतात वारंवार. न अन्न गेल्यामुळे मी दुबली पतली होईल आणि घरचं काम मी एकटीच करते, घरचं काम कोण करेल. एक बाई म्हणे मग ननंदेला बोलवायचं ना, नंतर डिलिव्हरीला तर आणायचंच आहे तिला. ती म्हणे अगं बाई माझी ननंद म्हणजे महाचुट्टी महाचुट्टी, मानो आज कोई ननंद नाही तूफान आने वाला है. अटेन्शन, सगळ्या नव्या साड्या कॅरी बॅग मध्ये गुंडाळा आणि कपाटात खालच्या कप्प्यामध्ये घालून ठेवा. कारण ते ननंद नावाचं वादळ आलं, तिला साडी आवडली आणि तिनं जर सासूकडे अर्ज केला तर आपल्याला अपील करायला पुन्हा दुसरं कोर्ट नाही. माझी ननंद महाचुट्टी महाचुट्टी. धुंदुलीची कुबुद्धी विचार करते, जर फळ खाल्लं तर माझं पोट मोठं होईल आणि यदा कदाचित जर गावाला आग लागली नाही तर मग महापूर आला, रिकाम्या पोटावाल्या बाया जीव घेऊन धावतील, मला पळता येईल का. धुंदुलीची कुबुद्धी विचार करू लागली. मैत्रिणीला राग आला, म्हणे फळ आणि तू खायचं तर काय, राहायचं तर राहाय, आम्ही आपलं चाललो. सगळ्या मैत्रिणी निघून गेल्या. या धुंदुलीला सगळ्यात मोठी गुरु भेटली, तिची बहीण. म्हणे ताई समस्या तुझ्याही जीवनामध्ये माझ्याही जीवनामध्ये, तुझ्याकडे चणे तर दात ना, माझ्याकडे खाणारे भरपूर आहेत खायलाच काही नाही, तुझ्याकडे खायला भरपूर आहे खायलाच कोणी नाही. थोडस एक्सचेंज करू आपण. मला दिवस गेले तू सांगायचं मलाही दिवस गेले, तू गरोदर असल्याचं नाटक कर, ज्यावेळी मला बाळ होईल मी सांगन मेलं आणि तू सांगायचं झालं. हजारो वर्षापूर्वी पुराण कालामध्ये आत्ताच्या चित्रपटामध्ये होती तशी हेराफेरी झाली. यथा काळ ती प्रसूत झाली, तिनं सांगितलं मेलं, तिनं सांगितलं झालं. आत्मदेवाला धुंदुलीने सांगावं, नाथ मला बाळ झालं पण मला दूधच येत नाही ना. माझ्या बहिणीला बाळ झालं होतं पण तिचं बाळ जगामध्ये राहिलं नाही. तिला जर इथे आणलं तर बाळाची सोय होईल आणि बहिणीचंही दुःख कमी होईल. बायांचा स्वभाव बाळ्यांनाच जाणू. स्त्रियस्य चरितम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्य. 1000 वर्षापूर्वी चित्रपटातल्या हेराफेरी सारखी हेराफेरी झाली. त्यावेळी या धुंदुलीने मन धरणी करावी. पहा ना स्वामी कशी माझ्या लेकराला स्वतःच समज. बाई ताई तुला तुझं कसं सांभाळता नाही आलं ग, याला तुझं सांभाळत जा, याला स्तनपान करत जा. बाळ जन्माला आलं आणि बरोबर 3 महिन्यानंतर ज्या गोमातेने साधूचा प्रसाद भक्षण केला होता ना, त्या गोमातेला सुद्धा संततीचा लाभ झाला. बरोबर 3 महिन्यानंतर गोमाता गोमाऊली प्रसवली. गायीच्या कानासारखे कान पण देह मनुष्यासारखा. गायीला पुत्र झाला, गायीला वासरू झालं पण वासरू न होता देह त्याचा मनुष्यासारखा. आज सर्व ग्रामवासी आत्मदेवाच्या भाग्याची प्रशंसा करतात. काय भाग्य उदयाला आलं. अरे उपरवाला जब भी देता है ना तो छप्पर फाड़ के देता है. आधी एकही पुत्र नव्हता, आता गायीला सुद्धा पुत्रच झालाय. मग गायीला सुद्धा पुत्र झाला आणि त्या पुत्राचं नाव ठेवण्यात आलं गोपुत्र. गोकर्ण महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की. हा जो पुत्र झाला नामकरण करायचं होतं. आत्मदेवाला वाटलं माझं नाव आत्मदेव, याचं नाव ब्रह्मदेव ठेवू.
पण राग आला धुंदुलीला. 9 महिने 9 दिवस मी वागवले पोटात. माझं नाव धुंदुली, याचं नाव धुंदुककारी. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुककारी महाकलह. गोकर्ण महाराज साधूचा प्रसाद होते. महान पंडित झाले, विद्वान झाले, ज्ञानी झाले. आत्मदेवाला ते बाबा म्हणायचे आणि गोमातेला आई म्हणायचे. लहानाचे मोठी बालिका होऊ लागली, कले कलेने वाढू लागली, उपनयन झालं. पण हा जो धुंदुकारी होता लाडाने इतका वाया गेला. एक विनंती असेल माझी, या धुंदुकारीला पिशाची योनीपर्यंत पोहोचत करण्यासाठी जबाबदार फक्त तिची माय आहे बरं का, फक्त धुंदुली. विनंती असेल माईबाप, मुलगा एकुलता एक जरी असेल, लाडाचा लाडाचा म्हणून त्याला डोक्यावर चढून ठेवू नका. ज्यावेळी मोठा होतो ना तो, मग शी आली आणि शू आली तरी तो खाली उतरत नसतो. लाडका लाडका मुलगा म्हणून त्याला डोक्यावर चढवायचं नाही. मुलगी कितीही लाडाची असेल, एकुलती एक असेल, वयात पोरगी आली तर तिला एकटीने कधी घरोघर आणि दारोदार फिरू द्यायचं नाही. चाहे कितना प्यारा हो बेटा, उसे सर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो बिटिया, उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर घर जिस घर पर आदर मान नहीं, घर पर जाना ना चाहिए. लहान लहान गोटी चोरून आण, वाटी चोरून आण, लोटी चोरून आण. हा धुंदुकारी कमी करा. मोठमोठे दरोडे टाकू लागला, चोऱ्या करू लागला, जुगार करू लागला, मांसाहार करू लागला, मद्यपान करू लागला. राग आला आत्मदेवाला, माझ्या देवाऱ्यासारख्या पवित्र घराला तू अपवित्र करून टाकलंस. राग आला आत्मदेवाला. त्यावेळी गोकर्ण महाराजांनी उपदेश केला आणि तीर्थयात्रेसाठी निघून गेले. इकडे घरामध्ये एक दिवस आईच्या अंगावर धावून गेला, देती का तुझ्या अंगावरचं सोनं, नाही तर तुझा मर्डरच करून टाकेल. त्याच्या त्रासाला कंटाळी एक दिवस ही धुंदुली जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना अंधारात, रात्रीची छाया, अंधारात पाय घसरला, विहिरीत पाय घसरून मृत्यूमुखी पडली. वडील निघून गेले, भाऊ तीर्थयात्रेला निघून गेला, आई मरण पावली. घरामध्ये कुणाचा दाखच नाही. याने नित्य मदिरा पान, मांसाहार, जुगार खेळावा, दरोडे टाकावेत, 5 वेश्या घरी आणल्या आणि 5 विषयामध्ये आसक्त झाला. एक दिवस राज्याच्या कोशागारामध्ये दरोडा टाकला, फार मोठं धन घेऊन आला. वेश्या विचार करू लागल्या, उद्या जर ईडी लागला, धाड पडली, रेड पडली तर धनही जाईल, हाही जाईल आणि आपल्यालाही मारावं लागेल. मग एक काम करूया, धन घेऊन पळून जायचं, पण याला मात्र ठेवायचं नाही. 5 वेश्या याने घरी आणल्या. अरे एका विषयाने एकाचा घात केला. जिथं 5 विषयाचं सेवन धुंदुकारी करते, काय अवस्था होते धुंदुकारीची. 5 विषयाचं सेवन करणारा प्रत्येक जीव धुंदुकारी. मद्यपान करणारा, मांसाहार करणारा, व्याभिचार करणारा प्रत्येक जीव धुंदुकारी. माईबाप, तुम्ही जीवन किती आनंदाचं स्वैराचाराचं जगा, पण शेवट मात्र वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी धुंदुकारीची कथा ऐकायची. 5 वेश्या घरी आणल्या. त्या 5 वेश्यांनी पाहिलं, राहत्या घरामध्ये याला पलंगाला बांधलं, रखरखीत निखारे याच्या घशात ओतले, पण काही केल्या मरेना. राहत्या घरामध्ये खड्डं तयार केलं, खड्ड्यात पुरलं, रखरखीत निखारे याच्या घशामध्ये घातले, राहत्या घरामध्ये खड्डं खाणून याला पुरलं. धन घेऊन लंपात झाले, वेश्या निघून गेल्या.
राहत्या घरामध्ये तिष्ठून तिष्ठून ज्याचा मृत्यू झाला, ज्या प्रेतावरती कुठले संस्कार होत नाहीत, ज्या डेड बॉडीवरती ज्यांची अंतक्रिया होत नाही, उत्तर क्रिया होत नाही, दशक्रिया होत नाही, वर्ष श्राद्ध होत नाही, कोणतीच क्रिया होत नाही, पिशाच योनीला प्राप्त झाला, भयंकर यातना होत आहेत, पिशाच योनी प्राप्त झाली आणि घरामध्येच भटकू लागला. आज 12 वर्ष झाली होती. गोकर्ण महाराज तीर्थयात्रेला गेलेले होते आणि यती धर्माचा नियम आहे, त्या यतीने साधूने संन्याशाने 12 वर्षातून का होईना एकदा आपल्या जन्मभूमीचं आणि जननीचं दर्शन करायचं असतं. आज 12 वर्ष झाले होते. आज आठवण आली आपल्या जननीची आणि जन्मभूमीची. माझी गोमाता आता थकली असेल, माझी गोमाता माझी वाट पाहत असेल. गोमाता थकली होती, फक्त डोळ्यात प्राण होता, शरीर तिचं सगळं थकलेलं होतं. डोळ्यात प्राण आणून गोमाता फक्त त्या रस्त्याने डोळे लावून बसलेली होती. गोकर्णा, आजपर्यंत जगली रे मी तुझ्यासाठी, कधी एकदा येतो आणि तुला या किलकिल्या डोळ्याने मी पाहते. गोकर्णा, मग जगाचा निरोप घ्यायला मी मोकळी. गोमाता थकली होती. 12 वर्ष पूर्ण झाले. गोकर्ण महाराज आपल्या जन्मभूमीमध्ये येतात. तुंगभद्रा नदीला नमस्कार केला, आपल्या जन्मभूमीला नमस्कार केला. रात्रीचा समय, रात्रीच्या अंधारामध्ये आपल्या वडिलांच्या वाड्यामध्ये पदार्पण केलं. गोमातेने डोळे भरून पाहिलं गोकर्णाला आणि गोमातेने कायमचे जे डोळे झाकले ते डोळे पुन्हा उघडलेच नाही. संध्याकाळचा समय होता. वडिलांच्या वाड्यामध्ये अंगणामध्ये शयन करू लागले, पण हा पिशाच योनीला प्राप्त झालेला धुंदुकारी 11 विकराळ स्वरूपाने धारण करावं आणि काहीतरी आभास आपली जाणीव व्हायची. कधी रेड्याच्या स्वरूपात, कधी घोड्याच्या स्वरूपात. झोप काही लागेना, अंथरुणावरती बेचैन झाली. अरे कोण आहेस तू? समोर काय नाहीस? धुंदुकारी समोर प्रगट झाला, पण त्याला बोलताच येईना, नुसता रडूच लागला. कमंडलूतलं जल घेतला, अभिमंत्रित केलं, शिंपडलं, रडू लागला धुंदुकारी आणि मनुष्यवाणीने बोलू लागला, दादा अहं भ्राता त्वदीयोस्मी धुंदुकारी ते नामतः. ओळखलं नाहीस तू गोकर्णा? मी तुझा भाऊ आहे रे गोकर्णा. तुला माहिती नाही, तू गेल्यानंतर ही दुर्गती मला प्राप्त झाली. माझ्या देहावरती कोणते संस्कार झाले नाहीत आणि पिशाच योनीला मी प्राप्त झालो. फार वेदना होतात रे गोकर्णा मला. माझी विनंती तुझ्या चरणाशी, या वेदनेतून आता फक्त तू आणि तूच माझी सुटका करू शकतोस. कारण गोकर्णा, तू माझा भाऊ आहेस ना. एक पिशाच आपल्या दुसऱ्या भावाला विनवणी करतो, माईबाप आपल्यापेक्षा ते भूत आणि ते पिशाच सुद्धा भाग्यच आहे. ज्या भूताला आणि पिशाच्याला सुद्धा आपल्या उद्धाराची तळमळ होती, उद्धाराची तळमळ असणारा ते पिशाच सुद्धा भाग्यच आहे. तू माझा भाऊ आहेस ना गोकर्णा. जीवनात दुःख असेल तर माईबाप भावकीला कधी सांगू नका गडे. जीवनात दुःख असेल तर बायकोच्या भावाला सांगू नका, तुमच्या सख्या भावाला सांगा. 4-2 रुपये शिल्लक झाले तुमच्याकडे तर तुमच्या भावाला तुम्ही सांगा, दादा 4-2 लाख रुपये शिल्लक झालेत रे माझ्याकडे, सांग काय करू? आता निवडणुकीचा फॉर्म भरू का? तुमचा भाऊ तुम्हाला जगातला सगळ्यात मोठा सल्ला देईल, दादा नको रे भरू निवडणुकीचा फॉर्म. राजकारण हे गजकारण आहे, हे खाजलं तितकं पांगतंय. एक काम कर, तुझ्याकडे 4-2 लाख रुपये शिल्लक झाले ना, एखाद्या गोशाळेला दान कर, एखाद्या अनाथ आश्रमाला दान कर, एखाद्या वृद्धाश्रमाला दान कर, एखाद्या मंदिराला दान कर. अरे भिकारी लोक फुटपाथ वरती नग्न अवस्थेमध्ये उपाशी पोटी झोपतात रे दादा. तुला दान करायचे असेल तर ते 2-4 लाख रुपये ना, तर गोर गरीबाला दान कर गड्या. ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी दान झालं पाहिजे माईबाप. एखादा महत्वाचा सल्ला घ्यायचा असेल तर स्वतःच्या भावाला विचारा. भावाचा आणि तुमचं किती पटत नसेल, किती दुश्मन असला भाऊ, तर जीवनात महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर भावाखेरीज कोणाला विचारायचा नसतो माईबाप. तू मी असं म्हणत नाही की बायकोच्या भावाला विचारू नका,
विचारा. पण ज्याचा भाऊ जिवंत आहे ना, त्याने बायकोच्या भावाकडे जायची गरज नाही. ज्याचा स्वतःचा सख्खा रक्ताचा भाऊ जिवंत आहे, स्वतःच्या भावाला विचारा. माई बाप, तुमचा भाऊ तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही गड्या. एक वाक्य सांगू तुम्हाला, अरे 1000 मित्र असतील तुमचे व्हॉट्सअप आणि फेसबुकला, पण ज्यावेळी तुमचा ऍक्सिडेंट होतो ना, त्यावेळी तुमचे 1000 मित्र नाही धावून येत. भावाचं आणि तुमचं किती पटत नसेल, स्वतःच्या बायकोचे दागिने तुमचा भाऊ गहाण टाकतो, लाख रुपये डिपॉझिट घेऊन दवाखान्यात आधी पैसे भरतो आणि मग तुम्हाला ऍडमिट करतो. तो तुमचा भाऊ असतो रे माझ्या दादांना. म्हणून विनंती असेल, महत्वाचा सल्ला विचारायचा असेल तर स्वतःच्या सख्ख्या भावाला विचारा. गोकर्णा, माझा भाऊ आहेस ना तू, फार वेदना होत आहे तरी मला. अरे धुंदुकारी, तुझ्या नावाने गयेला पिंडदान केलं मी. त्यावेळी धुंदुकारी सांगतो, गया कितनी भी बार गया तरी माझ्या पापाचं क्षालन होणार नाही आणि माझा उद्धार होणार नाही. एवढं पाप मी माझ्या जीवनामध्ये केलं. आश्वासन दिलं धुंदुकारीला, तुझा उद्धार करीन. रात्री विचारामध्ये गेली, झोप काही आली नाही. सकाळी उठले, सूर्य महाराजांची उपासना केली, सूर्य महाराजांना अर्घ्य प्रदान केलं आणि त्यावेळी सूर्य महाराजांनी एक मंत्र दिला, श्रीमद भागवतान्मुक्ती सप्ताहं वाचनं कुरु. धुंदुकारीचा उद्धार करण्यासाठी तुम्ही श्रीमद भागवताचा सप्ताह करा. आता ठरलं, धुंदुकारीचा उद्धार करण्यासाठी श्रीमद भागवताच्या सप्त्याचं आयोजन गोकर्ण महाराजांनी केलं. आता श्रीमद भागवताचा सप्ताह कसा करावा? एका लग्ना इतका खर्च असावा, भव्य लग्ना इतका सुसज्ज मंडप असावा, त्याच्या निमंत्रण पत्रिका छापाव्यात, आपल्या शत्रूला सुद्धा निमंत्रण पत्रिका द्यावी शत्रू असेल तर. सुंदर मंडप असावा, केळीचे खांब असावे, सुसज्ज व्यासपीठ असावं, संहिता पठणासाठी 2 ब्राह्मण असावेत, तर भागवत ग्रंथ 7 दिवसामध्ये सांगून पूर्ण होतो. त्यानंतर वक्त्यासाठी आणि श्रोत्यासाठी सुद्धा नियम आहेत. तुम्हाला नियम ऐकायचेत का? ज्याला विधिवत कथा ऐकायची, कथा ऐकत असताना 7 दिवसापर्यंत आपण ज्या जागी बसलो 7 दिवस तेच आसन आणि तीच जागा असावी बर का. तेच जाग स्वतःच्या शरीराखाली आपलं एक आसन असावं, आपली जागा नियोजित असावी. 7 दिवस कथा होईपर्यंत मांडी न मोठा कथा ऐकायची. त्यानंतर 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं, कॉटवर न झोपता जमिनीवरती शयन करावं. 7 दिवस कांदा आणि लसणासारखे पदार्थ खाऊ नयेत, ब्रह्मचर्याचं पालन करावं. 7 दिवसामध्ये एकभुक्त राहावं, कथा ऐकावी. 1 टाइम जेवून कथा ऐकावी, नाही जमलं तर 2 टाइम जेवण कथा ऐका, नाही जमलं तर 3 टाइम खा पण कथा ऐका, जमलं नाही तर 4 टाइम जेव्हा पण कथा ऐका. तरी जमलं नाही तर येतानाच खिशामध्ये शेंगदाणे आणि फुटाणे घेऊन यायचे. मी इकडे तिकडे पाहत असली की 1 शेंगदाणा टाकायचा, 1 फुटाणा टाकायचा, मध्ये पाणी प्यायचं, पोटभर जेवायचं पण कथा ऐकायची. आलं का लक्षात? एकदा प्रेमाने बोला, राधे राधे. 4 टाइम जेव्हा पण कथा ऐकणं गरजेचं आहे ना, कथा ऐकणं गरजेचं आहे. ते भले कसे ऐका मग तुम्ही. वक्त्यासाठी आणि श्रोत्यासाठी दोघांसाठी नियम आहेत. 7 दिवसापर्यंत जे नियम सांगितले. कथेचा सुंदर सुसज्ज मंडप दिला, कथेच्या निमंत्रण पत्रिका देशोदेशीला पोहोचल्या आणि सगळेजण कथा श्रवण करण्यासाठी येतात. प्रल्हाद स्थालधारी तरलगती तयाचे उद्धव कांस्यधारी विनाधारी सुरर्षी स्वर कुशलतया राग करता अर्जुनो भूत इंद्रो वादी मृदंग जय जय सुकरा कीर्तनम ते कुमारा यत्राग्रे भाव भक्त्या सरसरचनया व्यासपुत्रो बुभू. 17 पुराण मूर्तिमंत स्वरूप धारण करून 6 शास्त्र 17 पुराण दशोपनिषद त्या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी मूर्तिमंत स्वरूप धारण करून येतात. जिकडे तिकडे कळालं त्रिभुवनात कथेचं आयोजन करायचं, श्रीमद भागवत कथेचं आयोजन झाले. ज्याच्यासाठी कथा करायची तो धुंदुकारी, कथा सांगणारे गोकर्ण महाराज आहेत. बरगच्च मंडप भरला. ज्याच्यासाठी कथा करायची होती तो धुंदुकारी आला, त्याला आसन दिलं. पण वारं आलं की आसन उडून जायचं, त्याला बसताच येईना. मग व्यासपीठाच्या एका बाजूला बास होता. बास म्हणजे बांबू, बांबू म्हणजे विळू आणि विळू आतून पोकळ असतो.
त्या धुंदुकारीने जागा नियोजित केली. 7 गाठींचा तो बांबू होता, वेळू होता. धुंदुकारीने त्यामध्ये सूक्ष्म स्वरूपाने प्रवेश केला. पहिल्या दिवसाची कथा झाली, फट आवाज झाला. दुसऱ्या दिवशीची कथा झाली, फट असा आवाज झाला. पहिल्या दिवशी पहिली गाठ फुटली, दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ फुटली. 7 दिवसांपर्यंत 7 गाठींचा तो विळू त्याच्या 7ही गाठी तटातट तुटल्या, फटाफट फुटल्या. कडकड 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 आवाज झाला. 7व्या दिवसाची कथा पूर्ण झाली. कडकड कडकड आवाज झाला. तो विळू तुटला गेला आणि त्या विळूतून त्या बासातून दिव्य मेघधारी मेघश्याम ज्याचा वर्ण आहे, कुरळे कुरळे ज्याचे केस आहेत, सशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सशिरहेक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभश्रियम नमामि विष्णु शिरसा चतुर्भुजम. मेघश्याम वर्ण ज्याचा आहे, सुंदर दिव्य ज्याची कांती आहे, कुरळे ज्याचे केस आहेत, जणू प्रत्यक्ष परमात्मा श्री गोपाल कृष्ण परमात्मा प्रगट व्हावा अशा श्रीहरी स्वरूपाला प्राप्त तो धुंदुकारी झाला आणि परमात्मा प्रगट व्हावे एवढ्या सुंदर स्वरूपामध्ये तो धुंदुकारी प्रगट झाला. गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान की. जणू परमात्मा प्रगट व्हावेत एवढ्या परमपदाला तो धुंदुकारी प्राप्त झाला. त्याला न्यायला आकाशातून विमान आलं आणि त्या विमानामध्ये आरूढ होऊन धुंदुकारी परमपदाला प्राप्त झाला. बाकीचे सगळे श्रोते मंडळी उठले ना, ओ गोकर्ण महाराज, त्याने एकट्याने कथा ऐकली का? आम्ही सुद्धा ऐकली ना. त्याला न्यायला विमान आलं. आम्हाला एखादी सायकल तर यायची होती घ्यायला, एखादी सायकल. गोकर्ण महाराजांनी सांगितलं, त्याने इमानदारीने कथा ऐकली, तो पाणी सुद्धा पिला नाही. त्याने इमानदारीने कथा ऐकली म्हणून तो विमानदारीने वर चाललाय. पुढच्या मुहूर्तावरती आणखी कथेचं आयोजन, त्याच्या पुढच्या मुहूर्तावरती आणखी पुढे कथेचं आयोजन करत करत गोकर्ण महाराजांनी आपल्या समस्त ग्रामवासियांना त्या परमपदाची आणि वैकुंठाची प्राप्ती करून दिली. जसं रामप्रभूने आपल्या सर्व अयोध्यावासियांना साकेत धामाची प्राप्ती करून दिली होती. आता खाली बसलेले म्हणतील, ताई धुंदुकारीला न्यायला विमान आलं, त्याच्यानंतर कोणाला आलं नाही, आमचं जाऊ द्या हो, पण तुम्ही आजपर्यंत किती कथा केल्या? नाही आम्हाला नाही, पण निदान तुम्हाला तरी एखादं विमान न्यायला यायला पाहिजे होतं ना. बरोबर आहे की नाही? विमान न्यायला येणं म्हणजे नेमकं काय? आकाशातून घ्यायला विमान येणं म्हणजे अभिमान विरहित स्थिती प्राप्त होणं. जीवनातून अभिमान जाणं म्हणजेच विमान न्यायला येणं. ज्याच्या जीवनात अभिमान निघून गेला, अभिमान गेला, तू का म्हणे आता तू देवच झाला. ज्याच्या जीवनामध्ये अहंतेची गाठ गेली, मीपणाची गाठ गेली, द्वेषाची गाठ गेली, आता तो प्रत्येक जण मग विमानाचा अधिकारी झालाच. एक वाक्य सांगू जाता जाता आणि वाणीला पूर्ण विराम देते. ज्यावेळी आम्ही घरी नवीन कंगवा आणतो केस विंचरण्यासाठी, त्यावेळी त्याचे दात थोडेसे काय करतात, केसांना डोक्याला त्रास देतात ना, त्याचे कंगोरे आम्हाला टोचत राहतात. मग आम्ही काय करतो? कंगोरे टोचतात म्हणून कंगवा फेकून देतो का? काय करतो? त्याला हिरवत राहतो, हिरवत राहतो, हिरवत राहतात. गावामध्ये सप्ताह चालू झाल्यानंतर, धार्मिक कार्यक्रम चालू झाल्याच्या नंतर सुद्धा काही टोचतात बरं का, त्याच्यासारखेच कंगव्यासारखे टोचतात. त्यांना उचलून बाजूला फेकून आत घा. एक काम करा, फक्त जसं कंगव्याला गुळगुळीतपणा आणायचा आम्ही केसात फिरवत राहतो, तशा टोचणाऱ्या लोकांना सुद्धा गुळगुळीतपणा आणायचा आहे. त्यांना उचलून बाजूला फेकू नका. त्यांना 7 दिवस सत्यामध्ये फिरवत राहा, फिरवत राहा, फिरवत राहा. एक दिवस टोचणाऱ्या कंगोऱ्यांना सुद्धा प्रेमाचा गुळगुळीतपणा आल्याशिवाय राहणार नाही. आणि याचंच नाव आहे अभिमान विरहित स्थिती प्राप्त होणं आणि आकाशातून विमान येणं. अरे धुंदुकारी सारख्या पिशाच्याचा उद्धार करणारी ही श्रीमद भागवत कथा आहे. त्याच्या तुलनेमध्ये आमचं एवढं पापही नाही ना. आमचा उद्धार ही श्रीमद भागवत कथा का करणार नाही? ही श्रीमद भागवत कथा म्हणजे आईची मांडी माईबाप.
जसं आईच्या मांडीवर जायचं असेल तर लेकराला कशाचंही बंधन नसतं, तसं श्रीमद भागवत कथा श्रवण करायचं असेल तर या ठिकाणी श्रोत्याला कशाचंही बंधन नाही. कोणत्याही वेळेला जसं लेकरू आपल्या आईच्या मांडीवरती जाऊन बसू शकतो, आईच्या कुशीत जाऊ शकतं आणि तिचं स्तनपान करण्यासाठी त्याला कोणत्याही नियमाचं पालन करण्याची गरज नाही. तशी श्रीमद भागवत कथा म्हणजे आईची मांडी, ही श्रीमद भागवत कथा म्हणजे आई जणू लेकरू आईचं स्तनपान करते. म्हणून विधिवत श्रवण करायचे असेल तर विधिवत करा, पण भावपूर्ण अंतकरणाने श्रवण करायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही नियमाची गरज नाही. असा आजचा झालेला कथा पुष्पाचा भाव विचार हा भगवत चरणी समर्पित. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की, राधा राणी सरकार की. एकदा प्रेमाने सर्वजण बोलूयात राधे राधे. आरतीचे जिमान समोर येतील, आपल्याला पुढच्या सूचना मिळतील आणि आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं. या ठिकाणी आज कथेमध्ये ठरल्याप्रमाणे सुंदर झाकी प्रदर्शित होणार आहे. आदरणीय मराठवाड्यामध्ये ज्यांनी झाकीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव लौकिक कमवलं आहे, अशी सुंदर सुंदर ज्या झाक्या बनवतात असे महाराष्ट्रातील सुंदर झाकीकार परम आदरणीय प्रदीप काका यांचं आपल्या झाकी सहित आगमन होत आहे. सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या कथेतल्या झाक्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं. आज आपल्या कथेमध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण प्रदीपजी महाराज काका यांनी माऊली विश्व माऊली ज्ञानोबाराया आणि पांडुरंग परमात्मा यांची सुंदर सुंदर आणि गोड गोड झाकी बनवलेली आहे. एकदा सर्वांनी टाळ्या, पाठीमागून टाळ्या जरा कमी आल्या बरं का, टाळ्याची कंजूषी नसावी. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये पांडुरंग परमात्म्याचं आणि माऊली ज्ञानोबारायांचं स्वागत करायचं.